की थोडं मोठं. फाईल चालू करण्यापासून तर संपेपर्यंत सर्व फाईलचा प्रवास लिपिकांमार्फत होत असतो. आज लिपिक कामाच्या ओझ्याखाली एवढा दबलेला आहे की त्याला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची, मोर्चा काढण्याची सुद्धा सवलत नाही. आज आम्ही भारतीय मजदूर संघाचे युनिट म्हणून काम करतो आहे. यांच्या पाठबळामुळे आमची ही मागणी मान्य होईल. कारण आज 4थ्या वेतन आयोगापासून आमची वेतन तुटी आहे. 4था, 5वा, 6वा, 7वा, आता 8वा वेतन आयोग लागू होण्यात आहे. तरीसुद्धा आमची वेतन त्रुटी दूर झाली नाही. 4थ्या वेतन आयोगापासून म्हणजे आज जवळजवळ 20-1 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, पण अजून वेतन त्रुटी दूर होत नाही. कामाचे ओझे वाढत आहे. काम करण्यास आमची मनाई नाही आहे, पण कामाच्या याच्याने आम्हाला जो वेतना मिळतो आहे तो फार अत्यल्प आहे. आमच्या बरोबरीचे जे ग्रामसेवक असो, शिक्षक असो, ग्रामसेवक सर्व आमच्या बरोबरीने वेतन घेत होता. आज तो आमच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे गेला आहे. तो त्यांचा हक्क आहे, त्यांना तो मिळालाच पाहिजे. पण आमची ही मागणी पूर्ण व्हावी हे आपल्या माध्यमातून भारतीय मजदूर संघाच्या पाठबळाने आम्ही पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आज आम्ही लिपिक संवर्ग सर्व आमचे जे फार पूर्वीपासून मागणी जी आहे वेतन त्रुटी संदर्भात त्या वेतन त्रुटी मागणी संदर्भ घेऊन आम्ही आज भारतीय मजदूर संघ याचा युनिट म्हणून महाराष्ट्र राज्य लिपिक महासंघ याच्या द्वारे आम्ही आमची मागणी घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत. तरी शासनानं आम्हाला लिपिकांना खूप 4थ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटीनुसार म्हणजे आमच्यावर अत्याचारच होते एक प्रकारे. आम्हाला सन्मानजनक वेतन श्रेणी नाही. आम्ही आजही S6वर काम करतो आहे. आमच्यानंतर जे केडर आहे समजा जे शिपाई केडर होतं ते S6वरून त्यांना पुढचं प्रमोशन डायरेक्ट S9वर मिळत आहे. पण आम्ही S6वरून S8वरच जातो. म्हणजे लिपिकांमध्ये आता असा रोष व्हायला लागला आहे की याच्यामुळं की रिव्होल्यूशन घेऊन आम्ही शिपाई व्हावं, म्हणजे जेणेकरून आम्हाला सन्मानजनक पुढे येणारी वेतन श्रेणी लाभू होईल. तरी आम्ही आमचा एक दुसरा एक मुद्दा आहे की पदमट संदर्भातला कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक एकत्र हे बघून आम्हाला एक सन्मानपूर्वक वेतन श्रेणीमध्ये बसून द्यावं एवढीच आमची शासनाकडे मागणी.